ए बाबा बोला. डॉक्टरचा दवाखाना कुठे? हा तिथे. हा डॉक्टर अजित कुमार देव. तुम्हाला डॉक्टर साहेब कुठे गेलेत? मला भेटायचंय त्यांना. तुम्ही आजारी आहे का? ते डॉक्टर येताना जाता एवढ्यात. इथं बसा तुम्ही, इथं बसा, इथं काटतो. इथं बसा. येतील ते एवढ्यात. पण एक सांगू का तुम्हाला, त्या डॉक्टरांपासून इलाज नका करून घेऊ. अहो त्यांना काय बी येत नाही. मला माग एकदा इंजेक्शन दिलं होतं इथं माग, अजून बी दुखतंय लय जोरात. मला इलाज करून घ्यायचा असेल तर चालेल, तुम्हाला बी इंजेक्शन घेतल्यावरच कळेल. जातो मी. या चेक करतो. मी मुंबईवरून आलोय. मुंबईवरून? रूपा माझी मुलगी. कुठे रूपा? तुमच्याकडेच आहे ना ती कामाला? देवी नावाच्या कंपाऊंडरला शोधत आली होती मुंबईवरनं इथं. रूपा वाढकी लवकर, इथं पोटात कावळं वरडायला लागले. ती डिंपल, ए डिंपल, एक काम कर. मी काय काम करणार नाही, आधीच सांगते. अगं काम म्हणजे मला सांग, ती म्हातार बाबा कोण बसल्यात ग? हा का डॉक्टरांनी सलाईन बिलर लावायला थांबवले? अगं मला माहित नाही, थांब मी विचारून येते. नको नको थांब, बस बस. अगं मम्मी, ते म्हातार बाबा आहेत का नाही, अगं त्यांची पोरगी हरवली म्हणून ते त्यांच्या पोरीला शोधते ती. म्हणून त्यांना काहीतरी डॉक्टरांना भेटायचे वाटतं. अगं ते जाऊन दे, तू जेवळ वाढ लवकर, लय भूक लागली. ती आता त्यांच्या पोरीचा डॉक्टरांचा काय संबंध हो? झरवटच दिसतंय म्हातार बाबा. आणि त्यांना जर कळलं डॉक्टरांमुळे ते इथं थांबल्यात तर अख्खा वाडा डोक्यावर घेतल्या. अगं मंगल, ते म्हातार काही तर राहायला आलंय का वय? ते डॉक्टरांकडे आला असेल पुरी बिरेला इलाज करायला घेऊन, आणि वाट बघत बसले असेल त्यांची. नाही 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 नाही. अगं ते लय उशीर झाले थांबले ते तिथं. अगं मम्मी, त्यांना भूक बी लागली असेल. तू एक काम कर, असं मस्त पैकी पापड भाज आणि भजी तळ, म्हणजे तेवढंच तुला पुण्य लागेल. काय तर ते तुझे पाहुणेच आहेत नाही का, त्यांच्या नावाखाली ह्यालाच खायचं असणार आहे बघ. नाही पण काय खरं खाल्लं नसेल तर? आणि आता रातभर इथं थांबणार, मग अन्न तर कुठून आणणार? डिंपल, ही बघ, ही थोडी भाजी आणि वाईट चपाती बाई दे त्यांना. घरी आलेल्या उपाशी ठेवून ये. आणि येताना आजीला बी घेऊन ये.
आणलंय, हे घ्या. तुम्हाला लय भूक लागली असेल ना, खाऊन घ्या. हळूहळू थांबा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. बाबा हे घ्या पाणी. बाबा तुम्ही कुठनं आला तो? मुंबईवरनं. मुंबईवरनं? ते बी एवढं लांब इथं आला? पण इथं कशासाठी आलाय तुम्ही? माझ्या लेकीला शोधायला. कोणती देवी नावाचा माणूस आहे, त्याला भेटायला आली गावाकडे माझी लेक. देवी? हे नाव मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. बाबा तुमच्या पोरीचं नाव काय आहे? तुम्ही अजून इथेच? तुम्हाला इथून जायला सांगितलं होतं ना, इथे काय करताय? मी काय काय डिंपल, तुमच्या घरात खायचे वांदे, बाहेरही समाजसेवा चालली आहे. हा माणूस वाड्यात रात्री घुसला, चोरी बेरी केली, किती मध्ये पडेल ते? तुमची मात्री आहे परत माझ्या नावाने खडी फोडायला, पोलिसात जायला. अहो पण डॉक्टर, एवढं खाल्ल्यावर कशाला कोणी चोरी करल? त्या बिचाऱ्या बाबांकडे बघा, किती चेहरा थकलेला वाटतं. 4 घास खाल्ले तर त्यांना बी बरं वाटेल की. ते काय नाही, हे सगळं कागदात पॅक करा आणि निघा इथून. परत वाड्याच्या आजूबाजूला दिसायचं नाही, निघा. नाही हो, मी चोरबीर नाहीये, मी लेकीला शोधायला आलोय रे बाबा. तुमची मुलगी आहे का इथे? दिसते का इथे कुठे? पुन्हा आमच्या वाड्याच्या आजूबाजूला जरी दिसला तरी गाठ माझ्याची. निघा इथून. डिंपल ताट घे, ताट निघा. एवढं बोलायची काय गरज होती हो? जरा मोठ्या माणसाचा मान ठेवत जा की. काय तर म्हणे देऊ माणूस. ए, मी काय करायचं तू नको शिकू मला, निघ. A for ऍपल. B for बॉल. आणि C for कॅट. बस झालं ना मम्मा, आता ड्रॉइंग करते ना. ओके ठीक आहे. शांताराम, हा मॅडम. तुम्ही मारायला सांभाळण्यासाठी एक मुलगी बघणार होता ना, भेटली का कोणी? नाही मॅडम, इथं लोकांना शेतीची कामं असतात, त्यामुळं हे असलं काम करायला कोणी तयारच होत नाही. पण तुम्ही विचारून तर बघा गावात, कारण माझी खूप धावपळ होत आहे. मला लगेच कोणीतरी हवे याच्यासाठी. हो मॅडम, मी बघतो. मम्मा मला डिंपल दीदी खूप आवडते. ती खूप मस्त आहे ना, तिला बोलव ना. अरे वा, हे माझ्या लक्षातच नाही आलं. ठीक आहे, आपण ना उद्या बोलूया डिंपल दीदी बरोबर, ठीक आहे? कोण, बाबूदादांची मुलगी? हो. विचारा तुम्ही त्यांना, खूप चांगली आहेत लोक. ती जरा हलाखीची परिस्थिती आहे त्यांची, ते डॉक्टर आहेत म्हणून जरा बरं चाललंय त्यांचं. ठीक आहे, उद्याच विचारते मी तिला. थँक्यू मम्मा, माय स्वीट मम्मा. काय काढलं तू? हे रूपा मेली तरी अजून माझी पाठ सोडत नाहीये. मूर्ख मुलगी, मरायच्या आधीही मूर्खपणा करून गेली. काय गरज होती या म्हाताऱ्याला सांगायची की भेटायला चालली म्हणून? मला वाटलं बावळट मूर्ख आहे, तिला फसवणं कठीण जाणार नाही, पण तिच्या बावळटपणामुळेच आज ही वेळ आली आहे माझ्यावर. हा म्हातारा कोणापुढे काही पचकला, रूपा त्याची मुलगी होती, तो रूपाला शोधतोय हे जर गावात कळलं तर उगाच शोधाशोध सुरू होईल. त्यात ती नवीन एसीपी, तिच्याही वाड्यावरच्या फेऱ्या खूप वाढल्या. हात धुवून मागे लागेल ती या प्रकरणाच्या. त्यात ती डिंपल.
डिंपलला जर कळलं रुपाला वाड्यातच पुरलंय तर ती तमाशा करेल आणि पैसे मागेल. नाही 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 नाही, हे प्रकरण वाढण्याआधीच संपायला पाहिजे. काही झालं तरी म्हातारा या गावात राहता कामा नये. अगं दे की मंगल लवकर चहा. वय मम्मी मला चहा दे ग. पेला घे. डिंपल ती म्हातारा बाबा कुठं दिसून झालेत ग? अगं मम्मी ते गेलं निघून. काल रातच्याला डॉक्टर त्यांच्यावर लय ओरडले होते आणि मी जेवण दिलं म्हणून मला बी ओरडले आणि एवढं बी म्हटले. परत वाड्यात काय झालं तर आजी मलाच पकडल. बरोबरच आहे की त्यांचं. आपल्यामुळे किती त्रास होतोय त्यांना. वा रे वा, त्यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा. त्या कंपाऊंडरचा त्रास आपल्याला होतोय का आपला त्रास त्याला होतोय आणि कुणावर भडकला ग त्यो? अगं आजी काल एक म्हातार बाबा त्याच्या पोरीला शोधत वाड्यात आलं होतं आणि दिवसभर इथंच बसलं म्हणून डॉक्टरांनी दिलं त्याला हाकलून. काय मुर्दा बसवला त्या कंपाऊंडरचा? अगं तो माणूस आहे का राक्षस आहे? कोण होता कुठला होता आता कुठे गेला असेल बिचारा थंडीचा? आणि त्याच्या काय बापाचं जात होतं ग हाकलून द्यायला त्याला? हो माझा वाडा आहे, कुणाला ठेवायचं कुणाला नाही हे मी ठरविणार. आणि त्या कंपाऊंडरची जर अशीच मनमानी चालू राहिली ना तर उद्या तो वाड्यात ना आपल्याला बाहेर काढायला कमी करायचा नाही. वाद्य काय बी काय बोलू नका. हा त्यांना करायचं असतं तर कवाच केलं असतं. आपल्यासाठी एवढं करत बसलं नसतं. आणि जो माणूस आपल्यासाठी एवढं धडपड करतोय त्याची काळजी करायची सोडून कोण कुठला म्हातार बाबा तुम्ही त्याची काळजी करताय? त्याची काळजी करायचं काय बोळ्याने दूध पत्ते होय? अप्पल पोटीन घंगाळा ओपटी मी त्याला चांगलीच ओळखू नये. त्या म्हाताऱ्याला हाकालला ना म्हणजे ह्याच्या माग नक्कीच काहीतरी भानगड असणार आहे. अगं आजी माझीच गलती झाली तुला सांगताना. काल डॉक्टरांनी त्यांना हाकलून नाही दिलं. डॉक्टर त्यांच्यावर भडकले ना म्हणून ते म्हातार बाबा स्वतःहूनच निघून गेलं बघ वाड्यातनं. बर ती जाऊ दे, तो परत दिसला ना म्हातारा तर त्याला घेऊन ये इथं. त्या कंपाऊंडरची काय अंडी पिली बाहेर निघतात का ती बघते मी. मायरा तू आली वय? अगं मला वाटलं तू तास खेळायलाच नाही येणार. मी खेळायला नाही आले. मग कशाला आली? आम्ही तुमच्या डिंपल दीदीला भेटायला आलोय. दीदीला भेटायची का? थांबा बोलवतो. दीदी ए दीदी अगं लवकर बाहेर ये की. अगं या मायराच्या मम्मीचं काहीतरी काम आहे तुझ्याकडं. हिचं डिंपलकडे काय काम आहे? नाही नाही माझंच चुकलं. मी डिंपलला हिच्याशी बोलू नको हे सांगायला हवं होतं. ती काहीतरी गडबड करेना म्हणजे झालं. या सकाळी आणि रात्री 2 टाइम. किती झाले डॉक्टर? 500 रुपये. एवढे द्या, जेवढे असेल तेवढे द्या. दीदी काय
झालं? आले आले. काय काम होतं का? अगं तुझ्याकडे नाही, माझ्याकडे काम होतं. दोघींकडे काम आहे. ऍक्च्युली माराला सांभाळण्यासाठी मला कोणीतरी हवं होतं आणि कोणी मिळत नाहीये. तर तेव्हा मला माराने सुचवलं की आपण डिंपल दीदीला विचारूया, मी चांगले पैसे देईल तुला. डिंपल जर त्यांच्या घरी गेली तर बोलता बोलता सगळं सांगून टाकेल. बावळट मुलगी आहे ती. डिंपलला घरी बोलवून सगळी माहिती काढून घेण्याचा तर प्लॅन नसेल ना तिचा? मला तुमच्याकडे काम करायला काय हरकत नाही, पण मी डॉक्टरांकडे काम करते ना. डिंपलला पाठवायला काय नाही, तेवढंच पैसे मिळतील. पण मग डॉक्टरांपासून लांब जाईल आणि आता त्यांच्यात अंतर पडाय ना गं. बरं मग मला विचार करून सांग. वय तू तुझं दवाखान्यातलं काम करून आले तरी चालेल मला. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, मायराला इथं सोडा, म्हणजे मी दवाखान्यातलं बी काम करीन आणि तिच्याकडे बी ध्यान देईल. आणि तिच्याकडे ध्यान द्यायला माझी मम्मी हाय, टोन्या हाय आणि आजी बी हाय बघा. नाही, कशाला माझ्यामुळे तुम्हाला उगीच त्रास. नको. अहो त्रास कसला त्यात? आम्हाला विचार पैसे मिळतील. सोडा इथं, आम्ही आहोत की काळजी घ्यायला. होय, आणि मी आम्ही खेळतो हिच्या संग. ठीक आहे, मग मी तिला इथेच सोडत जाईल. नाव हॅपी? हो मम्मा, आता मला खूप छान फॅमिली मिळाली आहे. टोन्या दादा, डिंपल दीदी, मंगल आंटी. यो बोय मी आंटी. या डिंपलला नाही म्हणायला काय झालं होतं? काय गरज होती त्या मुलीला इथे आणून सोडा म्हणायची? आता ही बाई रोज इथे येणार, चौकशी करणार. या ACP दिव्या सिंगचा असं रोज वाड्यात येणं फार धोक्याचं आहे माझ्यासाठी. मजा आली ना? रुपा, ए रुपा. काका, मी रूपा नाहीये, मी दिव्या आहे. माफ करा, मला वाटलं माझीच रूपा आहे. कुठे गेली तुमची रूपा? इथंच आली कुठं तरी. तुम्ही बघितली तिला? नाही. तुम्ही अजून इथेच? तुम्हाला इथून जायला सांगितलं होतं ना आम्ही. तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका, यांच्या डोक्यावर परिणाम झाला, त्यामुळे असं काहीतरी बडबड करतात ते. तुम्ही या, तुम्हाला उशीर होत असेल. पण ते कोणत्या तरी मुलीचं नाव घेत होते. हो, मला भेटले होते ते. ऍक्च्युली त्यांना प्रत्येक मुलीमध्ये स्वतःची मुलगी दिसते ना, म्हणून ते असे वागतात. तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही या. पण ते मला सांगत. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? ठीक आहे, इथे मी खूप काम आहे. मला चल बेटा, बसून बोलत या. या या या. थेरडे, तुला इथून जायला सांगितलं होतं ना? काय करतोस तू इथे? मी जाणार नाही. माझ्या रूपाला घेतली मी जाणार नाही. मला रूपा पाहिजे माझी. रूपा इथे नाहीये. रूपा गेली तुझी इथून. या गावात जर परत दिसलास ना, गाठ माझ्याशी लक्षात ठेव. नाही इथून. हे डॉक्टर का भडकल्यात? एवढा कसला राग आहे त्या बाबावर? कुछ तो गडबड जरूर आहे.